नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम हॉल या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्हाला माहीतच असेल की राज्य सरकारने जो परीक्षा रद्द करण्याचा निर्णय होता त्याला एका शिक्षकाने ॲडव्होकेट उदय वारुंजीकर यांच्या मार्फत आवाहन दिले होते। त्यानंतर न्यायालयाने सुद्धा एक प्रकारे राज्य शासनाला त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते। याबद्दल काय झालेलं आहे हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर देशातील जेवढेही विद्यापीठ आहेत त्यापैकी कोणते विद्यापीठ परीक्षा घेण्यास अनुकूल आहेत, परीक्षा घेण्यास अनुकूल नाहीत, हे सर्व काही गोष्टी यामध्ये आपण पाहणार आहोत। कारण यूजीसीच्या गाईडलाईन आल्यानंतर देशातील म्हणजे जास्त विद्यापीठांनी, मॅक्झिमम विद्यापीठांनी परीक्षेची तयारी त्या लेवलवर त्यांनी सुरू केलेली आहे। तर कोणते विद्यापीठ याच्यामध्ये इन्क्लूड आहेत हेही पाहणार आहोत। आणि हे जर आर्टिकल तुम्हाला वाचायचे असेल तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल। तर सर्वप्रथम पाहिले गेले तर विद्यार्थ्यांचे आरोग्य हा प्राधान्याचा मुद्दा असल्याने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची भूमिका राज्य सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे बुधवारी उच्च न्यायालयात स्पष्ट केली होती। म्हणजे हे सर्व काही जे घडले आहे ते बुधवारी झालेले आहे। आपत्कालीन व्यवस्थापन कायदा आणि महासाथ नियंत्रण कायदा हे दोन कायदे इतर सर्व कायद्यांना अधिक्रमित असून त्या अंतर्गतच परीक्षा रद्द करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे। असा दावा करत राज्य सरकारने आपल्या निर्णयाचे समर्थन केलेले आहे। म्हणजे त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो विद्यार्थ्यांच्या हिताचाच आहे आणि बरोबर आहे, आम्ही आमच्या निर्णयाचं समर्थन करतो असं एक प्रकारे दिसत आहे आणि त्यांनी स्वतःच्याच निर्णयाचं समर्थन केलेले आहे। राज्य सरकारच्या 19 जूनच्या निर्णयाला धनंजय कुलकर्णी या निवृत्त शिक्षकाने ॲडव्होकेट उदय वारुंजीकर यांच्या मार्फत आवाहन दिले होते। अधिकार नसतानाही सरकारने निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केला आहे। न्यायालयानेही याचिकेची तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजेच यूजीसीने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास परवानगी दिल्याची दखल घेतली होती। तसेच परीक्षांऐवजी सरासरी गुण देण्याबाबत काढलेल्या आदेशाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते। हे आम्ही मागेही तुम्हाला सांगितले होते। त्यावर आपली भूमिका स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र बुधवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयात सादर केले। त्यात कोरोनाचे संकट राज्यभर पसरले आहे, त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा हा राज्य सरकारसाठी सध्या प्राथमिकता आणि प्राधान्याचा बनलेला आहे। अशा स्थितीत परीक्षा घेतल्यास विद्यार्थी, त्यांचे पालक, विद्यापीठ महाविद्यालयांचे कर्मचारी वर्ग सगळ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे असाही मुद्दा त्यांनी तिथं मांडलेला आहे। कोरोनाचे संकट कधी संपुष्टात येईल याबाबत कोणतेही म्हणजे एक प्रकारे ठामपणे कोणी सांगू शकत नाही, त्यामुळे ते संपुष्टात येण्याची वाट पाहत परीक्षा सतत पुढे ढकलणे अव्यवहार्य आहे। याचा विचार करूनच आपत्कालीन व्यवस्थापन कायदा आणि महासाथ नियंत्रण कायद्या अंतर्गत राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे असा दावा राज्य सरकारने केला आहे। म्हणजे एक प्रकारे हेल्थ बद्दल यांनी इथं एक प्रकारे मुद्दा मांडलेला आहे। जर परीक्षा घेतली तर विद्यार्थी, त्यांचे पालक, विद्यापीठ महाविद्यालयांचे कर्मचारी वर्ग सगळ्यांचे आरोग्य धोक्यात येईल असा एक त्यांनी मुद्दा इथं स्पष्ट केला आहे। आणि एक प्रकारे याला कंट्रोल करण्याचंच एक प्रकारे प्रायोरिटी आहे राज्य सरकारची, तर ते त्यांनी इथं स्पष्ट केले आहे। यूजीसीने ऑनलाईन परीक्षा घेण्याचा पर्याय उपलब्ध केला असला तरी वीज पुरवठा, इंटरनेट इत्यादी तांत्रिक बाबींचा त्यात अडथळा येऊ शकतो। म्हणजे तुम्हाला मागेही सांगितले गेले होते की ऑनलाईन परीक्षा जरी घ्यायची म्हणले तरीही आपल्या त्या स्केलवर तयारी नाहीये। याच्यामध्ये वीज पुरवठा पण येतो, इंटरनेट पण येतं, तांत्रिक बाबींचा त्यात अडथळा पण येतो। तर हेही त्यांनी मुद्दे इथे स्पष्ट केले आहेत। याशिवाय सध्या सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे, त्यामुळे सध्याच्या स्थितीला परीक्षा घेणे अशक्य असल्याचेही सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटलेले आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एक तुम्हाला इथं समजून गेले असतील, त्यांनी हेल्थला इथं प्रायोरिटी दिली आहे। विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या, महाविद्यालयाचे जे कर्मचारी आहेत त्यांनाही इथं एक प्रकारे त्यांच्या हेल्थची काळजी करत परीक्षा रद्द केलेली आहे। त्याचबरोबर ऑनलाईन सुद्धा घेता येत नाही, अशक्य आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये वीज पुरवठा, इंटरनेट कनेक्शन त्यांची त्यांनी कारणे सांगितलेले आहेत। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा घेणे म्हणजे त्यांचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यावर ते ठाम आहेत आणि त्याचं त्यांनी समर्थन केलेलं आहे असं दिसत आहे। आता याच्यामध्ये दोन जर मुद्दे म्हणले तर परीक्षांचे स्वरूप वेगळे, तर कशा प्रकारे, तर आताच्या अंतिम परीक्षांचे स्वरूप हे पूर्वीसारखे नाही, तर बदललेल्या शिक्षण पद्धतीनुसार आताची अंतिम परीक्षा ही एकमेव परीक्षा नाही, तर आधीच्या सत्र परीक्षातून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होत असते। अंतिम परीक्षा ही केवळ विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यासाठी घेण्यात येते असं सांगण्यात आलेलं आहे। असेही राज्य सरकारने निर्णयाचे समर्थन करताना म्हटलेले आहे। त्याचबरोबर संसर्गाचा धोका सुद्धा त्यांनी इथं पॉइंट मांडलेला आहे। कोरोनाचा संसर्ग हा एका कोरोना बाधिताकडून दुसऱ्याला होतो, त्यामुळे उत्तरपत्रिका हाताळण्यातूनही
त्यांचा संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे परीक्षा घेणे हे अत्यंत धोक्याचे ठरू शकते. म्हणजे एक प्रकारे मुद्दा खूप चांगला मांडलेला आहे. विद्यार्थी मित्र ज्यावेळेस परीक्षा देत असतील त्यावेळेस एक प्रकारे पूर्वणी असेल किंवा प्रश्नपत्रिका असेल तर एक प्रकारे एक दुसऱ्याकडे देऊन सुद्धा याचा संसर्ग पसरू शकतो, असंही मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. म्हणजे ऑफलाईन परीक्षाही घेता येत नाही असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. ऑनलाईन परीक्षा घेता येत नाही, शक्यच नाही असंही त्यांनी इथं स्पष्ट केले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्य सरकारची ही भूमिका आहे परीक्षा रद्द करण्याबाबतही कोर्टामध्ये म्हणजे एक प्रकारे न्यायालयामध्ये आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे प्रतिज्ञापत्राद्वारे. आता आपण पाहू की युजीसीने ज्यावेळेस निर्णय दिलेला आहे तर देशातील किती विद्यापीठांनी परीक्षेची त्या स्केलवर तयारी केलेली आहे, म्हणजे परीक्षा घेण्यास ते समर्थ आहेत आणि कोणते विद्यापीठ याच्यामध्ये समर्थ नाहीत तर ते आपण पाहणार आहोत. तर देशातील 70% विद्यापीठ अनुकूल आहेत, अशी अनेकांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असंही आपल्याला दिसून येत आहे. त्यामध्ये जर पाहिलं गेलं तर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या म्हणजे युजीसीच्या सूचनेनंतरही अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची भूमिका राज्य सरकारने कायम ठेवली असताना देशभरातील जवळपास 70% विद्यापीठे परीक्षांबाबत सकारात्मक असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही विद्यापीठांनी परीक्षा घेतल्या असून अनेक विद्यापीठे युजीसीच्या सूचनानंतर परीक्षेचे नियोजन करत आहेत. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत युजीसीने 6 जुलै रोजी विद्यापीठांना सुधारित सूचना केल्या होत्या. त्यानंतरही राज्य सरकारने परीक्षा न घेताच पदवी देण्याची भूमिका कायम ठेवली. मात्र देशभरातील शेकडो विद्यापीठांची परीक्षा घेण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले गेले आहे. युजीसीने मार्गदर्शक सूचनांवर विद्यापीठांचे मत मागवले होते. त्यास देशातील अभिमत, खासगी, केंद्रीय आणि राज्य विद्यापीठे अशा 658 विद्यापीठांनी यामध्ये प्रतिसाद दिलेला आहे. तर लक्ष द्या विद्यार्थी मित्र, 658 विद्यापीठांनी याला प्रतिसाद दिलेला आहे. त्यातील 454 विद्यापीठे परीक्षांबाबत सकारात्मक आहेत, म्हणजे 70% इथं दिसून येतं. यातील अनेक विद्यापीठांच्या परीक्षा घेऊनही झाल्या आहेत, तर काही विद्यापीठे ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये परीक्षा घेण्याची तयारी करत आहेत. म्हणजे याच्यामध्ये तेही विद्यापीठ इन्क्लूड आहेत जे की विद्यापीठ परीक्षेची तयारी करत आहेत, जे विद्यापीठांनी परीक्षा ऑलरेडी घेतलेली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा घेण्यासाठी अनेक पर्याय विद्यापीठांना दिले होते. त्यानुसार किंवा प्रसंगी नवे पर्याय शोधून विद्यापीठांनी परीक्षांचे कामकाज पुढे नेले आहे. विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा हा गेल्या काही दिवसापासून शैक्षणिक विषयापेक्षा राजकीय विषय झाला आहे. म्हणजे एक प्रकारे राजकारण याच्यावर सुरू आहे. राजकीय पक्ष संघटनांकडून परीक्षांबाबत वेगवेगळ्या भूमिका घेतल्या गेल्या आणि दिल्ली येथील केजरीवाल सरकारनेही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करून या वादात उडी घेतली आहे. म्हणजे एक प्रकारे या अरविंद केजरीवाल जे की दिल्लीचे सीएम आहेत त्यांनी सुद्धा पीएम नरेंद्र मोदी यांना पत्र दिलेले होते. त्याबद्दल आपण सांगितलेलं नाही, हिंद चॅनलवर त्याबद्दल आम्ही सांगितले होते. परीक्षा रद्द करण्याची भूमिका त्यांनी सुद्धा एक प्रकारे घेतलेली आहे आणि या वादामध्ये त्यांनी सुद्धा एक प्रकारे भाग घेतलेला आहे. महाराष्ट्रातील परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठीही दिल्लीचे उदाहरण दिले गेले. मात्र दिल्लीतील 2 विद्यापीठांच्या परीक्षांबाबत अद्याप संभ्रम आहे. 5 विद्यापीठांनी यापूर्वी परीक्षा घेतल्या आहेत, तर एका विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. आता याच्यामध्ये पाहिलं तर राज्यातील अभिमत विद्यापीठे, खासगी विद्यापीठांनी परीक्षा घेतल्या आहेत. वैद्यकीय विद्यापीठही परीक्षा घेणार आहे. शासकीय विद्यापीठांचे विभाग संलग्न महाविद्यालय येथे बहुतेक अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर पदवीच्या अंतिम सत्रासाठी किंवा वर्षासाठी असलेले शोध निबंध प्रबंध विद्यार्थ्यांनी आधीच जमा केले आहेत, अशी माहिती एका कुलसचिवांनी सुद्धा दिलेली आहे. म्हणजे एक प्रकारे तुम्हाला हे समजून गेलं असेल की 70% विद्यापीठ देशभरात, ना की फक्त महाराष्ट्रात, 70% विद्यापीठ देशभरातले परीक्षा घेण्यास अनुकूल आहेत. म्हणजे त्या स्केलवर ते तयारी करत आहेत. बाकीचे 30% तर एक प्रकारे परीक्षा घेण्याचा नकारच देत आहेत. आता याच्यामध्ये परीक्षा घेतलेली विद्यापीठे किती, तर ते आहेत 182. ऑनलाईन, ऑफलाईन किंवा मिश्र पद्धतीने परीक्षा घेण्याचे नियोजन करत असलेली विद्यापीठे. आता एक पर्याय दिलेला आहे युजीसीने, ऑफलाईन, ऑनलाईन किंवा मिश्र पद्धतीने घ्या. तर याचं जे नियोजन करत आहेत ते विद्यापीठ आहेत 234. परीक्षा घेण्यास संमती आहे, मात्र त्या कशा घ्याव्यात याबाबत शिखर संस्थांच्या सूचनांची प्रतीक्षा करणारी विद्यापीठे आहेत 38. अद्याप परीक्षांबाबत संभ्रम असलेली विद्यापीठे आहेत 177 आणि नवी असल्यामुळे अद्याप अंतिम वर्षाचे विद्यार्थी नसलेली खासगी विद्यापीठे आहेत 27. लास्टचा पॉईंट आहे नवी असल्यामुळे, म्हणजे जे विद्यापीठ आजपासून फक्त 1.5 ते 2 वर्षाखाली क्रिएट झालेले आहेत, नवीन तयार झालेले आहेत, त्याच्यामध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा प्रश्नच नाहीये, तर ते विद्यापीठ त्यांच्या म्हणजे त्यामध्ये एकूण 27 विद्यापीठे इन्क्लूड होतात. आता परीक्षा
म्हणजे नकार दिलेले जर राज्याचं पाहिलं तर याच्यामध्ये महाराष्ट्रासह दिल्ली आहे, ओडिसा ही राज्य याच्यामध्ये आलेलं आहे आणि त्यांनी ठाम परीक्षा घेण्यास नकार दिलेला आहे. म्हणजे परीक्षा आम्ही घेणारच नाहीत, आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहेत असं सांगितलेलं आहे. कायद्यानुसार राज्य सरकार ही विद्यापीठांना परीक्षा न घेताच पदव्या देण्यास सांगू शकत नाही असेही आयोगाचे म्हणणे याच्यामध्ये आहे. म्हणजे एक प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सर्व काही तुम्हाला समजले असेल. एकूण किती विद्यापीठापैकी किती विद्यापीठ याच्यामध्ये परीक्षा घेण्याचं अनुकूल आहेत, किती नाही आहेत, कोण संभ्रमात आहे, नवे विद्यापीठे किती आहेत, परीक्षा घेण्यास संमती आहे मात्र त्या कशा घ्यायच्या आहेत हे माहीत नाही, तर किती विद्यापीठ आहेत हे सर्व काय तुम्हाला समजले असेल. त्याचबरोबर न्यायालयामध्ये राज्य सरकारची काय भूमिका झालेली आहे त्याबद्दलही तुम्हाला समजले असेल. आय होप तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ समजून गेला असेल. आतापर्यंत जर पाहत असाल तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा आणि याच्याबद्दल जे काही आर्टिकल तुम्हाला वाचायचे असतील तर त्याची लिंक तुम्हाला ब्लॉग स्पॉट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याची लिंक तुम्ही जाऊन तुम्ही पाहू शकता आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.